चला तर सगळ्यांची दिवाळीची तयारी चालू आहे. काही ना काही पदार्थ बनवणं, फराळाचं बनवणं, मुलींच्या आवडीचं, आपल्या मुलांच्या आवडीचं. तर माझ्यासुद्धा मुलींना मक्याच्या पोह्याचा चिवडा खूप आवडतो. तर तो 1 किलोच्या प्रमाणामध्ये मी बनवायला घेतलेला आहे आज आणि तो कशाप्रकारे बनवते हा चिवडा, तर ते सुद्धा म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू. कारण तुमच्याही मुलांना जर आवडत असेल तर नक्की तुम्ही अशा प्रकारे बनवून त्यांना देऊ शकता. तर मी मक्याचे पोहे घेतलेले आहे 1 किलो इथे छान त्याला उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे आणि एकीकडे मी आता बनवायला घेतलेलं आहे. तर मोठ्या कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. छान असं तेल गरम करून घेतलं. उन्हामध्ये ठेवल्यामुळं काय होतं तुम्ही बघू शकता एकदम मस्त पटकन असे पोहे तेलामध्ये टाकल्याबरोबर वर तरंगून येतात. छान फुलल्या जातात, कुठेही कच्चे वगैरे राहत नाही. तर सगळे पोहे मी अशा प्रकारे तळून घेणार आहे आणि एक मूठ आपल्याला टाकायचं याच्यामध्ये. तर छान भरपूर तेल घेतलं असल्यामुळे काय होतं पटकन असे पोहेसुद्धा तळले जातात. तर एकदम क्रिस्पी आपला इथे मक्याच्या पोह्याचा तयार होतो चिवडा. तर सगळे पोहे मी अशा प्रकारे तळून घेतलेले आहे आणि त्याला तळण्यासाठी काय करायचं, मोठी कढई तर घ्यायचीच बरोबर मोठा असा झारा घ्यायचा. त्याच्यामुळे काय होतं सगळं तेल निथळलं जातं. याच्यामध्ये फ्लेवरसाठी आपण भरपूर असा कढीपत्ता टाकायचा आहे. त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे, खोबऱ्याचं काप किंवा मग त्याच्यानंतर दालिया मिळतो तो सुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकतो. मी एकदम सिंपल पद्धतीने बनवते कारण मुलींना अशाच प्रकारे आवडतो त्यासाठी. तर रेडीमेड चिवडासुद्धा चिवडा मसाला जो मिळतो तो सुद्धा याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो. त्याने सुद्धा खूप छान फ्लेवर येतो. पण मी एकदम घरगुती पद्धतीने बनवत आहे. तर इथे मी घेतलेलं आहे आमचूर पावडर 1 चमचा, त्याच्यानंतर तिखट घेतलेले 1 चमचा, पिठी साखर 1 चमचा घेतलेली आहे आणि काळं मीठ टाकायचं याच्यामध्ये. त्याच्यामुळे खूप छान टेस्टी आपला चिवडा तयार होतो. तर काळं मीठसुद्धा मी अर्धा चमचा घेतलेलं आहे. छान याला मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड केला. वरून मस्त हे मिश्रण जे आपण बनवलं होतं, मसाला बनवला होता, तो भुरभुरायचा. गरम असतानाच टाकायचा जेणेकरून तो चिकटला गेला पाहिजे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं. सगळीकडून कोट झाला पाहिजे. आपण जो मसाला तयार केला होता तो. आपल्या तिखट जे आहे ना, आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो, कमी जास्त करू शकतो. दिवाळीचं फराळाचं आहे म्हटल्यानंतर देवाला सुद्धा नैवेद्य मी अर्पण केलेला आहे आणि टेस्टी आपला चिवडा इथे तयार झालेला. नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा किंवा मग या दिवाळीसाठी तुम्ही आपल्या मुलांना करून देऊ शकता. तर त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मला बनवायचं होतं ठेचा आणि भाकरी. तर झणझणीत असा ठेचा बनवण्यासाठी मी मिरच्या भाजून घेतल्या भरपूर. त्याच्यामध्ये लसण, जिरं टाकलं, तेल टाकलं, छान फ्राय करून घेतल्या आणि वरतून टाकलेलं आहे मीठ. त्याला 5-10 मिनिटं मी असं झाकून ठेवते. त्यानं काय होतं पटकन आपल्या मिरच्यासुद्धा छान बारीक होतात आणि टेस्टी आपला नरम असा ठेचा तयार होतो. तर मी मिक्सरमधूनच काढत असते नेहमी ठेचा किंवा मग अशा प्रकारे आपण कढईमध्ये सुद्धा बारीक करू शकतो. त्यानंतर भाकरी करून घेतल्या. भाकरी काही मला विशेष जमत नाही, पण अशा प्रकारे मी बनवलेले आहेत. त्यानंतर भरपूर असे भांडे पडले, ते पटकन असा किचन वटा वगैरे क्लीन केला जेवण झाल्यानंतर. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.